देवीदास भाऊ, त्या घंट्याने बायको पादवली नो वा, पुरी बोंबलत गेली नो, ते थैली मैली घेऊन पळून गेली ते बायको त्याची. हा राजा देवीदास भाऊ वळलातच गेली नो, मारलं व मेली व माय पाठ डोकून राहिली व ही टेमलतच गेली साऱ्या रस्त्यानं. ते तिने स्पेशल ऑटो केला आणि चालली गेली धनानकणी. त्या घंट्यानं कोण मारलं पण त्या बाईले? त्याच्या मायले त्रास देत होती नो बापा. ते याले आरे गारे करे ते, हो रात्री झोपू ना दे म्हणतात याले ते, हो जोई येऊ ना दे, असा काहीतरी आहे बा फाल्ट तो. हो सांगे तू माग मले, पण म्या काही कानार गोष्ट घेतली नाही. आजपासून ते उघड झालं सारं. उतरेले का मग या घंट्याला भलतीच न व्हायची लग्न करायची. हा गावातल्या कोणाला सांगितलं नाही काही नाही, हा कोणी गावातलं म्हणतात नाही. आता कसं काय होईल मग? हा आता मीटिंग काय म्हणता नाही तरी नामदेव भाऊ जायला. हो आज गेले नामदेव भाऊ. काय तर निपटतो म्हणत घंट्याचं काय आहे तर, हा आणतो म्हणत लाईनवर गाडी. नामदेवचं काही काम होतं का थोडीसा जायचं पानचड्यासारखं, संमतात ना फमंतात ना कशात ना काही. हा नामदेव भलता रिकाम्या कामं करत राहते बा. धड्या गांडीत बिबा घालणारा माणूस झाला बाबा नामदेव भाऊ बी. काही समजत नाही रे भाऊ माणसाले. काय राजा देवीदास मामा तुम्ही काय बोलता का राजा? कोणाचे 4 हात बसून कोणी करा. हा आता त्याचे भांडणं झाले तर मोडीन कोण? हा नामदेव भाऊ सऱ्या याच्यात असतील बाबा का, लग्नात मरणार धरणार त्याच्या. हे आता यायचं पाहिजे कोण? नामदेव भाऊच पाहिजे की नाही, म्हणून गेले नामदेव भाऊ. सांगा ते बाई गंठ्याला त्रास देऊन राहिली, गंठ्याच्या मायले त्रास देऊन राहिली, तिला गावात आणून काय करता? काय करता तिला जायला केसले आणून? अरे यायचं ते ऐकून नाही राहिली. येईन आणली समजा, काल काय अजून काही झालं न फाशी माशी घेतली तर काय करशील? हा यायच्या भोवती येणार नाही का ते आपण? देवीदास लय बोकस आहे ते बाई. हो काही बेकार आहे ते. मा घर थोडी जाय ना त्याच्या साथ होते ना, कशी माय बहीण काढते ना पुरी. हा काही खरं नाही ते. हा पण या घंट्याला कशी भाऊ पटली ती. साऱ्या गोष्टी आपल्यावर असतात बाबा. कोणी बोगस आहे कोणी चांगला आहे तर आपल्याला साऱ्या गोष्टी कशा नीट करा लागत असतात ना. या घंट्याला जमलं नाही त्या गोष्टी. हा म्हणून याचा घोर झाला ना. यानं पहिले डोक्यात हागोली मग काय आता आता रट्टे मारून आला. आता रट्टे मारून सुधरत असते कोणी पाहुणे. मग हे तुम्ही बरोबर बोलून राहिले. पहिले कसं डोक्या खाली ठेवायला असते बायको, कशी डोक्या चढूच नाही द्यायला लागत. आता मग असे घोर होतात. थैली उचलली की पळाली, थैली उचलली की पळाली. त्या घंट्याचा सासरा आहे की नाही, पोरी बरोबर 2-2 घंटे बोलत जाय. पण जवाशी एक शब्द बी ना बोले घंट्यासोबत. घंट्या मला एक दिवस सारी स्टोरी सांगितली, पण म्या काही लीक केली नाही बा. म्या काही कोणाला सांगितलं नाही. पुरा बायक्यात दिसते मला मग. त्याला काही माणसाची चवच नाही. तसा दिसते मला तो पालक होत्या. माहिती सापडायला पाहिजे तो एखाद्या दिवशी, त्याला सांगतो मग काय तर बजेट. असं राहिले जरा लाज नाही वाटत का? जवळ ये आपल्याला की जवळची 2 शब्द बोला की काही मी काही जायल केस ती बी मला बशी दिसते. हुकेल केस जायल आपल्याला काय करायला लागते घेणं देणं. त्याच्या घराचे गोटे आपल्या घरात काल घेऊन राहिले घेणं देणं. मुतनं सोडा त्याचा पिच्छा. गेले ते नामदेव आता निपटेले. काय करतात ते करू, आपल्याला काय घेणं देणं आहे. दे आपल्या विषयारे आपण. हे पोरे बी भलते रिकाम्या साऱ्या गावाच्या बातम्या घेऊन येतात. फालतू डोकं खराब. हो पाहुणे बा तुमच्यासोबत बोलायलाच पुरत नाही राजा. तुम्ही कशा माहिती काय बोलूच नाही देत माणसाले. सारे गड्या काल्या चा काही खरं नाही. पाहुणे झाला फुकट खव सासऱ्या घरी राहून राहिला ना आपल्याला शिकून राहिला अटीचा घेणं देणं. कळल्या हो भया त्या पाहुणा बी केलं पाहिजे बा. कसं येसो सायाचं पहिलेच तर लग्न होय ना बा घंट्याचं. का पाहुणे बा का आपल्या हाती आहे बाबा. या घंट्यानं घोर केला तिला साऱ्या गावात मारल्यावर काय ते येणार आहे डबल. चापे घ्या लागतात कोणत्याही गोष्टी. पाहुणे बा द्या सोडून तो इचे. वही तुम्ही अलग अलग करून राहिले बा. अलग तर काही होणार नाही बा. कसं मायले कोणता एक पोरगा मायले कुकडे सोडीन तो गडी गंठन सांगा बा. हे कसं अलग फलगचं तर काही जमणार नाही बा. तुम्ही कसं पोराले अलग ठेवत असा तर कसं आपण पोरगी पाठवतो. त्या बुडीची कशी खोटी उपट करा तुम्ही. काय मा पोरगी काही वागवणार नाही त्या बुडीले. अलग अलग राहतो म्हणते माझी पोरगी. तुम्ही काय कसं बोलून राहिले बापा. घंटनले एक तर बाप नाही. ती बुडी कोणाच्या भरोशा राहील घंटनची माय सांगा ना तुम्ही. पोराशी कोणाचा आधार आहे का? तुम्ही म्हणता अलग राहा. आहेतच किती घरात इनमिन 3 लोक. त्या 3 लोकांसोबत पटत नाही तुमच्या पोरीचं. त्या आधारा फादाराचं आम्हाला नका सांगून ते तुमचं तुम्ही पहा. पण आमची पोरगी बा अलग राहायला तयार आहे तर येते, नाही तर तशी काही येत नाही. आम्ही काही पाठवत नाही. कोण ऐकीन बाबा त्या डोंगरीची किरकिर हो बापा. सासूची दिवस निघली की पुदाक लावते म्हणते मामाग. तुमची पोरगी घरात देवऱ्यात पुंजून ठेवा. कुकू लावता तिला हळद कुकू रोज. आणि आरती करत जा तिची. काही पाठवू नका तुमच्या पोरीले. लग्न करून पसतून राहिलो मी तर. माई एकोणती एक माय कुठे जाईल भीक मागीन का रस्त्यात. मी कोणता एक पोरगा मायले काही बोलतात हे.
हो ते काही पाठवायला तयार नाहीत, आपल्याला पाहिजे नाही हे असं असेल तर कोणती एक माय सोडून मी कुकडे जाऊ बा. हा माबुडीचं कोण खरी म्हणून टाकाय नामदेव भाऊ. मी काय तुमच्या घरी आले का नसली का मग? मला नाही जाणं. हा मी जात नाही, सपरेल नाही जात मी. अलग राहणं असेल तर येतो, नाही तर अजिबात येत नाही. हा मला काही गरज नाही मग. तू जरा थांब, शांतता ठेवतो. हो बाई तूही नको बोल. हा आता आम्ही बोलून राहिलो ना ती. राजा हो, गाय मागे वासरू असतेच राजा. आता एकोणती एक बुडी वागवायली तुम्हाला जवळ जाऊन राहिली काय तुमच्या पोरीले? सांगा आता, लागतेच किती त्या बुडीला खायला. अर्धी पोळी सकाळी न अर्धी पोळी संध्याकाळी. एवढं करणं जीवारी ती कपडे मपडे ते बुडीत धुते. काय बा कसं आहे होय? फागून जीवार येत नाही ना आमच्या पोरीचं, पण ते किंगरी लावते ते डंगरी माग. हा काय करते बाई पोरगी बागून? आमच्या पोरीला आम्ही आमच्या घरी हुबी नाही म्हणत नाही, चुबी म्हणत नाही, शब्दही बोलत नाही आमच्या पोरीला. तुम्ही नाही काय आमच्या पोरीचं दिघाला लावला तिकडे करणं, सारा गाठ मारली बा आमची पोरगी. आम्हाला काही आहे की नाही बा पोळे की आम्ही बिन लाजे जा. मामा मी तुम्हाला आरे गारे केलं साधवलं काय मी तुम्हाला? मामा आले तुम्ही डंगरी गिगरी करून राहिले, हे का भाषा आहे करायच्या? चार चौघात बसेला ना आपण, ही निवाज नाता राजा तुमचं. हे पद्धत नाही बोलायची पण तुमची. काही बोलून राहिले पण तुम्ही आता. कसं मग कसं तुम्ही जर शब्द जसे असे तसे वापरसान तर मली वापरतायत बरं. मली तोंड आहे वय नको करून तू थांब ना जरा, चूप बस ना. तर काय तुम्ही याची त्याची उन्हे धुणे काढा यानं असं म्हटलं तिनं तसं म्हटलं. 2 घंटे झाले तेच चालू आहे बा, तेच कीर्तन ऐकून राहिलं. तर मेन मुद्दे आले आहे ना ह्या दोघं नवऱ्या बायकोचं कसं जमवून देणार, तुम्हाला जोडून देणार की तोडणार? काय म्हणजे नेमकं यातून आम्हाला काय समजून नाही राहिलं ना. त्याचा ठाम निर्णय आहे बा. कसं आमच्या पोरीला अलग लागेल. नवरा बायको राहायची, बुडी फुडी याच्यात चालणार नाही. असं असेल तर पटत असेल तर आहे पाठवतो आम्ही पोरगी, नाही तर मग आम्ही सपशेल पोरगी पाठवत नाही तुमच्या घरी. बरं आम्ही जसं नवरा बायकोले अलगही ठेवतो त्याबद्दलही वाद नाही, पण वावरातलं काही भेटणार नाही, यायले घरादारातलंही काही भेटणार नाही. यायले भाड्याची रूम करो की गोठणार राहा तिकडे गोदीत राहा, आम्हाला काही घेणे देणं नाही. यायचे कमवतीन आणि खातील. त्या बुढेचं जमीनही राहील आणि घरही राहील. आहे का कबूल तुम्हाला? असं कसं काय बोलून राहिले तुम्ही? असं कसं काय होईल? आम्ही जमीन पाहून पोरगी दिली, राजा घरदार पाहून पोरगी दिली, तुम्ही म्हणता गोठणार राहील पोरगी गोदरीत रे. हे का बोले बद्दल झाली का राजा? चार चौघात बसेला ना आपण. जरासा माणूस किती बोला काय आहे तो? तुमच्या पुरीले गंठनची मायजवळ झाली, आता ते बुडी यायली इस्टेट देईन काय त्या बुडीची? तुम्ही मला सांगा, खरं सांगा. तुमच्या मायसोबत तुम्ही ना असं केलं असतं, तुमच्या मायनं तुम्हाला इस्टेट दिली असती का? हा पहिला प्रश्न आहे. कसं होईल मग? तुम्ही तर काही बोलता. असं कसं होईल? परत 4 एकर पाहूनच दिलं ना आपण. तुम्ही ना लय तुमची पोरगी जमीन पाहून दिली, पण ते मायची आहे जमीन. मायली मीच जर वागून नाही राहिलो, माय बायको वागून नाही राहिली, तर माय मला कसं काय दिन त्यातलं काही? आम्हाला जाऊ लागच राहा लागेल ना, म्हणजे कोण भाड्यान खोली करायला लागेल, त्याच्या एखादं झोपडं बांधा लागेल एखाद्या कोपऱ्या कापऱ्यात. तसं होईल मग ते. त्या मायनं तुम्हाला पैदा काळ केलं, जमीन नाही देत माय तर करायला नाही पाहिजे. मग आपल्या लेकरच पोचल्या नाही जात. चुप बस ना जरा, आम्ही बोलून राहिलो ना. आम्ही मोठे कासाठी वाटी राजा हो. तुम्ही ना मला पहिल्या दिवसापासून चुप करून राहिले, हे डोक्या भागून राहिले ना. झोडू कसा जायले खेट्ट मारतो बसडी जायले वाय वाय करून राहिले. बाबाईची रांगोळी गेली आहे ना राजा. आला काय म्हणते, हा म्हणते मामा आले, हे करू काय ते करू काय? मारू बा खेट्ट यायले. तू हलवल करू नको म्हणा, चुप बस. आम्ही घरदार पाहूनच पोरगी दिली ना. आता म्हणता जमीन नाही. त्या बुढीचं बंदी जमीन. असं कसं काय चालेल बाबा? पोरगा काल पैदा केला त्या बुढीनं, जमीन देणं नव्हती. भाऊ तुम्ही लय पैदा केला म्हणून राहिले, आता पैदा करेल पोरगा जर वागून नाही राहिला मायले तर ते माया कशी काय उभी करीन दार्यात? हे तर साधा आहे ना भाऊ. ते बुढी जमीन देणार नाही. तुम्हाला तशी पोरगी पाठवण असेल तर पाठवा तुम्ही, नाही तर उठतो आम्ही, चाललो घरी. आम्हाला गरज नाही बा, तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. जमीन असल्यावर जर पोरीला जमीन वायाला देत नसाल, आमच्या पोरग्या तिकडे गोठणार की कोदरीच रे? हा तर प्रश्न पहिलाच आहे ना. नाही असं नाही जमत बा. 2 एकर कसं जमीन लागेल मा पोरीले, मग घरदार लागेल अर्ध. अशी नसं कबूल तुम्हाला तर पाठवतो आम्ही पोरगी, नाही तर काही पाठवत नाही. मला काय गरज आहे का तुमच्या पोरीची? ठेवा तुमच्या पुन्हा दिले रोज शेंदूर लावत जा, रोज आरती करत जा, दिवाबत्ती करत जा तुमच्या पोरीची, ठेवा तुमच्या घरीच. शिल्लक बोलून आला बाबा. धुळू का याले तुकाराम भाऊ? तुम्ही फक्त हो म्हणा, आता खेट्टा मारता यात बंद येईल. झोडाच लागते हो, याच्यात नाही बसत त्याच्यात नाही बसत. आमच्या गावातल्या पोरीला त्रास देतात भडवी. झोडू का तुकाराम भाऊ? सांगा तुम्ही. हे कसं आहे हो? आम्ही काही बोललो नाही बा, गलत नाही बोललो. शी नाही केली आम्ही ना राजा. आणि हे बा झोड्याचे माऱ्याच्या गोष्टी करून राहिले. आम्ही कोणाची जिंदगी बरबाद केली बाबा? तुमची पोरगी राजा एक बुटी नाही वागू शकत. तुमच्या पोरीची गलती आहे बा, आमच्या डोक्यावर खापर पडून राहिले तुम्ही. अंगाला जर हात जर लावला की नाही, हे भारी जाईन बरं. तुम्हाला सांगून देऊन राहिलो. कसं आपला जर हिसका भारी आहे बरं. विचारून घ्या बंदेले.
भारी भारी करून आला बे टोपीवाल्या तू. तुला काय समजतो बे मी? आमच्या गावातल्या पोरीला तर राज देता तुम्ही. असं तुकाराम भाऊ गरीब माणूस आहे म्हणून काय दाबून पाहून राहिले का तुम्ही? हो जरासा शांत बस न भाऊ. हा कसं आपला हिसका तुला माहित नाही अजून. हा कसं आहे तर कसं चार चौघात बसेला शांततेत गोष्ट होऊन राहिली. हा तर शांततेत म्हणून टाका, गडबड करू नका बरं. मग टोपीवाल्या त्या हिसका काय आहे तर दाखव. हा अरे आम्ही आहे मैदानात उभे. हा अन्न दाखवतो या हिसका. हमरे बत्ता जेवणाच्या तू झडतो चांगला मारतो बडवीच्या जवळ का आता फळ राहिला तो आमचा. सडेल वानाच्या बहिणी मारता का तू म्हणा मी नको लागू बरं. मी डेंजर तू सांगून राहिलो तू. मारू नको तर का त्याला मारायला बोले. झोड झोड मग झोड चांगलं विचार नको करू. मला लय मारलं यायनं. वही सांगा ना कोणाला सांगा ना तुमच्या मारून राहिला ना तो. हे पद्धत आहे का राजा? पोरगी राजा देखत बोलून राहिली मग मारा मारा म्हणते. सांगा आता. मग सोड लवकर. उठभर केस दिलात ना सहाय्या घरी आपले. सोड लवकर दिले बाबा. सोड म्हणजे ते हिंदुस्थान गेलं. हा नाही सोडत नाही मी आले. बे शिफ्ट रे झाले का मारायले. जर तुझ्या गावाचं रुबाब नको दाखवू बरं. अटी झोडून गाडीले का टोपीवाल्या आगाऊपणा करू नको. मला मारू दे तुझं काय करतो शिफ्ट रे. चल निघडू झाले का हात उचलते तो. मग या भांडण करू मारू रे मारू का. वही हे बरोबर नाही केलं बरं तुम्ही ना मारून. लक्षात ठेवजा बरं. हे भरून द्यायला लागेल तुम्हाला. हे गाणं भारी जाणार आहे तुम्हाला आता. रे धमकी नको देऊ. जावे लवकर लाग रस्त्याला. चल निघ लवकर. थांब बाबू तुला तर पाहूनच घेणार आहे मी. थांब ना तू. बरोबर वही हे भाषा आहे का तुमची? चला बंदे चला लवकर निघा आठवून. चला 5 मिनिटे थांबू नका. हा याची तोंडही नका. चला निघा आठवून. चला लवकर. धमक्या देतात. सोपे वाटले का तुम्हाला आमचं गाव रे? हो फुकटे कासाठी आले बा. काय मागतात आता हे बरोबर आहे मोतीरा. 5 किलो मटन मोज. चाल लवकर झटकनी. नगदात ना बा पैसे की उदार फुदार धंदा नाही बरोबर. हो नगदीवाला सारा काम. अरे आम्ही का तुम्हाला उधारीवाला दिसलो का? नगद घ्या ना पैसे नगद. बरं बापा 5 किलो सांगून 6 किलो मोज तुम्ही. पैसा नगद असेल तर आपल्याला काय करावं लागतं? धंदाचा आपला. त्या घंट्याचं काय वाजलं म्हणतात गावात? काय भांडणं गिरणं झाले बाबा? त्या घंट्यात बायको दिली म्हणतात काढून. असं माहित पडलं बा मला. कसं कोणती ह्या भांड्या चौकशा करणार ना तर गावात राहायला पाहिजे माणसानं. इकडे तिकडे पया करू नाही. आमचं कुठे रिकाम पण आहे. कोणाचं काय झालं कोणाचं काय नाही झालं विचारायला कोणाले. असा बोलतो तू करून मोतीराम. म्हणून कसं माझी जीवारी ते आपलं पटत नाही मग. तुला मी सरळ विचारलं मावा काय झालं बा घंट्याचं. सांगले का कोणतीला आमचं रिकाम पण आहे का बा गप्पा खऱ्याले गावात. काय झालं काय नाही आम्हाला काहीच माहित नाही बाबा. आम्ही तो बोकडे विकत आणतो बा आणि इकडे कापतो. हे गिऱ्हाईके करू करू तर आमची संध्याकाळ थंडीगार होती. हटून गेली की स्वप्न. आम्हाला काहीच माहित नाही गावात काय चालू आहे तर. मग असं बोला ना बा. भांड्या चौकशा आणि फांड्या चौकशा एवढं काय भादळीला आ लागते घेणार देणं. चला मोजा मटन मोजा. सकाळपासून उपाशी आम्ही. पुढे मारला बा हात. पुरं फादीच दिसते मला हे. चांगलं वाटते. घोयनं चालू वाटते. निवडणूक आहे ना भाऊ. याचा मटण दारू तुम्हाला कसं फुकातच पाहिजे खायले दोघायले बी. अबे रघु निवडणूक नाही गाले का? मागे गोंडा व्हायला की बरोबर खाया पियाला भेटते. सारा हॉटेलचा चवना. घरी कसं वळ्या बेसन कसं दसतेनं तोंडाले. मग इकडे कसं राहिलं 2-1 महिने निघतात आता कशी बी. 5 टप्प्यात निवडणूक आहे ना. याचं झालं की त्याचं त्याचं झालं की त्याचं. तर तुम्हाला हा शांतपणा करायला सांगितलं नाही. आम्ही गोंडा हो की मागे राहू कोणाच्या. आमचा पक्ष आहे. आम्हाला काम करणं आहे. तुमच्यासारखं थोड्या धंदा मरतो करतो. आम्ही पैसा मागे पैणार लोक नाही. आम्ही कसं माणसा मागे आहो. बाप्पा माणसा मागे. मग माणसा मागे राहणारे लोक असे गोंडा नसतात होत खाया बियाले. आता हे 5 किलो मटण कुठून चालवलं? केवढ्याचं होऊन राहिलं? 3600 रुपये मटण होऊन राहिलं. कोण देणार आहे पैसे? जो उभा आहे निवडणुकीला तोच देईन ना पैसे की तुमच्या खिशातून खर्च करून राहिले तुम्ही? अरे बाबा हेच तर संधी आहे. मग कुठे ओळखतात ते डबल. कारवा कोण ओळखतात का डबल? ते आपल्या तोडाकडे पाहतात का? कसं हे निवडणुकी हे संधी आहे. 2 महिने चानस आहे त्याच्यावर खावा पिवा ऐश करो आहे की नाही? पण देईल बरोबर आहे की नाही? नाही मग 5 वर्ष तोंड नाही दाखवत ते आपल्याला. येते बा रघुले का डोक्यात गोष्ट. पण या मोठ्याच्या डोक्यात येतच नाही गोष्ट. याची झानते. नाही दुधानं धुयला हा गडी. काय न बे माझ्या काय डोक्यात गोष्ट येणार आहे का लेका कोण देईल? चाल बाबा मस्त तू मोठं झटकन जाय बाबा घेऊन. अजून कसं तू गोळी कोण आहे? तू उभा तू या. तो अजून त्या नान कन्या काढीन तिकडे. एवढे नाही बोलले तुम्ही ना. गिराईकच केली तर काही बिघडते काय? तुमचं काम तुम्ही करा. आमचं काम आम्हाला करू द्या. आम्ही गोंडा घो तिकडे फुकाचं खा की पैसे देऊन खा. आमचं आम्ही पाहू. तुमचं तुम्ही पहा.
मोतीराम मोजरे बाप मोज. हो भाऊचं मोज मटण लवकर झटकने. आपलं गिरायक काय, गिरायक म्हणजे आपला देव असते. आपल्याला काही नाही करायला लागत. संध्या टाईम आहे आपला. कसं किरकिरी लावू नको. अरे हो रे बाबा मोजतो. हा काही किरकिरी लावत नाही बाबा. झटकनी हा देऊन टाकतो यायला मटण. पण लागलं गिगलं नाही बा, त्यानं जास्त मारलं नाही ना तुले. नाही मला काही लागलं गिगलं नाही म्हणा, पण मग अपमान झाला ना तडीचा. त्यानं मला 4 चौघात मारलं राजा सायानं. सांगा बरं, हा माय काय गुन्हा नसताना. जाऊ दे कंटन, तो काही विचार करू नको. मग काय तर पुढचं काय करतं रे बा कंटन? काय तू अलग राहतं काय? सांग तू. अलग राहायला तू तर येते ती पोरगी, तशी काही येत नाही म्हणते रे बा. चल भाऊ, आपल्याला ती अजिबात पाहिजे, तिथं खुरी पाहिजे नाही आपल्या दारात. हो पावती करून टाका, मोडून टाका तिचा हिडो. बिना लग्न राहीन राजाचा सारवण करायन मी. हो पण आपल्याला त्याची ते पोरगी पाहिजेच नाही. जाईल केस आहे ती. हा माय चालत नाही दिले, मी काय करू तिथं? काय याची घालू का? लोणचं घालू का तरी? नाही गंठन, तसं काही नाही. ते ऑटोमॅटिक येते तर बरोबर थंडी होते. हा महिना 2 महिने फक्त दिले, फोन न करू काही न करू, ऑटोमॅटिक तिला तटीच येणार. हा बाप कडलं वागवणार आहे. लग्न झाल्या कोणाच्या जीवार येते. त्या सोयऱ्याला इज्जतच नाही काही. हा बेइज्जत सोयरा आहे झाला. मला मारला राजा त्यानं 4 चौघे. पोऱ्या जरासं आवडता नाही याला. जवायला मारून राहिले तर मग काय करता होत्यात? बिना बुडाचे मडके झाले. जाऊ दे गंठन, ते झालं ते इसर गड्या. हा होतच असत्या गोष्टी 4 चौघाईमध्ये बोल्या. हे काय आता विषय होणारच असतात. जाऊ दे, सोडून दे हा विषय. पुढचं काय करायचं काय नाही हे पुढचं पाय बा तू आता. भाऊ शिवलाल भाऊ, समाधान भाऊ, साधू बा, आपल्याला तू पोरगी आता कधी जाणणार नाही. मला पावती पाहिजे, मी तिला वागवत नाही. हो बा हो, मागात या गावात अपमान झाला, मला त्यानं मारलं. कसं मी कशी काय वागवते पोरगी सांगा? या गावात याच्या लायकीचं ठेवलं येईल मला. सारे लोक दात काढतील. आला जवळ सोडेल जवळ आला म्हणतील गावात. काय का मला काही इज्जत राहिल्या गावात आता? काय गंठन, ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी होतच असतात. जाऊ दे, तो विचार करू नका आता. सोडून देतो विचार. वागवणं नाही ना तुले. तर मग फक्त आता 2-3 महिने थांबतो. काय होते काय नाही मग पुढे पाहू. 2-3 महिने काले आजच खा निवाळा करू ना. त्याच्या घरी जाऊ आपण डायरेक्ट आता डबल वापस, आणि त्याला म्हणा आम्हाला डायरेक्ट पावती पाहिजे. काय असेल तुमचं तर घेऊन टाका तुम्ही. काय त्या फकण्यानं आपल्याला काही दिलंच नाही, पण ते जर मागत असतील आपल्याला पावतीचा काही ना काही फुलाची फकडी तर देऊन टाकू आपण. हो त्याच्यात आपण मागे पुढे करत नाही. पण कसं आपल्याला ते वागूनच नाही दलिंदर खान आपल्या घरी. ते बाई बोगस आहे बाबा. एवढे घाईघाईत निर्णय नसतात घेत रे दादा. पहिलेच तर आपण चुकी केली. तुला काल मारला ना, आज आपण त्याच्या घरी बैठे गेले आलो. हेच तर मोठी चुकी आहे. गरम मध्ये आहे ना झारा. गरम पोळी खाल्ल्या जाते काय? आपण ते बीजीची 2 पुळं करतो खातो की नाही? हे असं व्हायला ताजं शिवलाली मोठी घाई असते. नाही नामदेव चाला. अरे मला माहित आहे असं होत नाही म्हणून. हे कसे झाडावर बसले असतात ना. मला काय माहित बापा. आता इवय करतो चांगलं गोड बोले माझ्यासोबत. मला वाटव एवढी वाया जाल केस आहे तर मारतीन म्हणून गंठ्याले समजून सांगू म्हटलं, आणि गंठ्याची बायको घरी घेऊन जाऊ. पण मला माहित आहे का हे पाठवत नाहीत म्हणून असे थेर नाचवता दडी सा मार खायला बोलवता दडी. ते दोघांची चुकी नाही, चुकी माहीच आहे. मला मोठी घाई झाली, मी नाही यायला म्हटलं जाऊ द्या आता, तो विषय सोडूनच द्या आता. कसं नामदेव भाऊ, ते मला वागून नाही राजा. मामाईले जर ते वागवत नाही तर मी काय करू त्या बाईले वागून सांगाल तुम्ही? मला पावती पाहिजे राजा, दुसरं काहीच नाही पाहिजे. सगळ्या गंठन आज त्याच्या हातपाय बी जोडले की नाही, ते आज पावती देत नाहीत. ते घोड्यावर बसलात ते आता 2-4 महिन्याला समजेन आपल्याला काय आहे. तो पावती देतात नाही देत, पोरगी पाठवतात नाही पाठवत. नाही तर 2-4 महिने तू कसा चुपचाप राह. बरोबर तुझी बायको त्या घरी पळत येते. हो काल द्यायचे हातपाय जोडता साय द्यायचे. आपण का दबेला का द्यायचे? रुपान खान द्याव काय लगन येत फकणे गेलं साय न. कोण्या गोष्टीचे दबेल नाही मी काय भिवून राहिलो का द्यायले. पण कसं नामदेव भाऊ आपल्याला वागून नाही, पण ते बाई वागून नाही आपल्याला. ते आता चला घरी आपण. काय आता अटी विसरून जा. मार खाल्ला. आता काही कोणाला सांगू नका. अटी झाकली मूठ 1.25 लाखाची. अटी काय झाला आता कोणाला सांगायचं नाही. तू पाहिजे बरं बापा. सांगशील नाही गावातल्या पोरेले असं झालं म्हणून. कसं आपल्या गावातले पोरे बी बेकारात. बंदी गँग घेऊन डबल येशील गावासाठी मारामाऱ्या करायला. असं आगोपणा करतो नको फक्त. आता ते काय करायचं आहे ते मग आपण चला घरी. आता झाली मित्र हकीकत. मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. बेकार असते हे लगन टिकवणं म्हणजे लय कठीण काम व्हायला आता. कसं तापड आहे ना. तुम्ही बोलत असाल म्हणून तिला राग येत असेल. ते तुम्हाला बोलते मग असं होत असेल ना. कसं माय शांता, तुम्ही मलाच म्हणून राहिली तुमचं चुकत असेल असं होत असेल तसं. नाही ना माय बाई, मी काहीच बोलत नाही ना. चुकतही नाही ना. एक दिवस तर मी बिना भाकरची गेली बिना भाकरची गेली. मी दरवाजा वाजवला तरी तिने दरवाजा नाही उघडला. हे कोणाला सांगू मी आता? ढंगडे सांग ना, हे कोणाला सांगू मी आता? तुलाच सांगून राहिली मी फक्त. आता आजकालच्या पोरी तशाच आहेत बाई. आता काय करता आपण? आपल्याला समजून घ्या लागते ना. त्याला म्हटलं तर त्याला मोठे फंडके येतात. आता सांगा आता.
त्याच्या मुतानच दिवे पाजवा लागतात. आता आपण काही बोललं की त्याला मोठ्या राग येतात, कोपऱ्यात जाऊन बसतात मग त्या, माहितीये काय. म्हणून त्याच्यापेक्षा बापा बोललं नाही ते पुरलं. हो शांता, सांगून नाही सांगायचा प्रसंग येऊन राहिला आता. पण कसं माहित आहे काय, 9 वाजता उठते तर उठते, सगळं उलट आहे ना माय बाई, सगळं उलटे कामात ना तिचे. 9 वाजता उठते, डायरेक्ट स्वयंपाकाला बसते. सांगा आता हे शोभते काय? काही अंग तोंड, काही सडा सारण, झाडझूड, काही हे पाहिजे की नाही. उठली की डायरेक्ट लगेच स्वयंपाकाजवळ भिडते. हे खरगटे कामं करते बा ती आता. बोलणारीचं मग तोंड दिसते. मी जराशी बोलली की कसं मग म्हणतात बाय सासू बोलते. पण हे सुनीचे ढंगडे दिसतात का काही? दिसतात का काही सुनीचे ढंगडे? अरे बाई, आता याच्यावर काही उपाय नाही बा. एकच उपाय आता, चुप बसायचा. आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका माय बाई. जसं होत असेल तसं होऊ द्या. आणि ते आली बी घरी आता तर तिच्या मनानं होऊ देत जा. तुम्ही बोलूच नका अजिबात तिच्यासोबत. बोलाच ठेवा. शांता, नाही ना, पण तिच्या मायनं काही ना काही समजून सांगायला पाहिजे की नाही. बाई असं करत जाय, बाई तसं करत जाय. तिच्या मायला तर माहित आहे की नाही हे कारवड आपली कितीला उठते म्हणून. मग तिने विचारायला पाहिजे की नाही, बाई लवकर उठत असतं की नाही, असं करतं की नाही, तसं करतं की नाही. समजून सांगायला पाहिजे की नाही पोरीले. तिचं कर्तव्य आहे की नाही काही. बाई आता सांगतही असेल तिची माय. मग आता हिची सवय आहे ना हे 9 वाजता उठायची. हिची सवय कुठे जाईल? ढाय ते ढाय, आता मेल्यावर जाय असं आहे ते. आता ती कुठे ऐकत असेल तिच्या मायचं. चल माय बाई, बोलता बोलता निरा बग 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 करून राहिली मी. सगळंच भळभळ करून राहिली. जाऊ दे, कर माय बाई तू कामं. ते कामं राहिलेच ते, मीच बोलत बसून राहिली. चल मग जातो मी आता. हे काय माई कथा आता जिंदगीचीच आहे ना. जिंदगीची कथा होऊन बसली, सांगून काही फायदाच नाही ना. बाई जाऊ द्या, इन तिले समज आता. आता कसं ते जरा शिकणादार आहे ना. चल मग शांता, येतो मी आता. मग घ्या, तू स्वतः जास्त छान समजतं का रे? त्या पाहुण्याच्या अंगावर हात उचल्यावर काही गरज होती का तुला? हबाशी करतं का जास्त? अरे मुठभर केस येतात ना त्या घरी, आपलं काय तुटलं का त्याचं? तू पावती झाली त्या बहिणीची? काय लगा बिनलाचे धंदे करत राहायचं. काय मारलं तुम्ही त्यामध्ये? खाली विचारून मारलं तू ना? अगाऊपणा करत राहायचं का जास्त? पाया गमवतो का सारा हे? राजा लय थंडी आहे. शांततेत घेता तुम्ही. मा बहिणीला त्यानं साऱ्या गावात मारलं. ता कुठे गेलता तू? त्याची मर्दानकी उकडी गेलती. म्या आधी मारलं त्याला. काय करता तुम्ही? मारलं म्या. मला काल कोणी सांगी? म्याच झोडला त्याला. बरोबर केलं रे तुला. बरोबर केलं ना. मारलं त्या तिथं. मला कसं झोडलं ते ना सगळ्या गावात. पायात सगळे लोक. एक नाही आवरायला आले त्या गावातलं. माणसाचं काही ऐकू नको रे बाबू. तू अजून झोडा लागत होता तुला चांगलं. तरीच त्याचा पिशार काढा लागत होता. ऐकू नको करून राहिली तू. हे भांडणं करायचे कामं नको शिकू राहिले. वाया जात असतात. पोरीचं वाया गमवला तुला संसार सारा. एक बुडी जळ होऊन राहिली का? आता कसं तुमच्या मुताने मला बाबा जर लावा लागून राहिला. कसं मला ह्या गोष्टी पटत नाहीत. पण आता कसं तुमच्या याच्यामध्ये हवले करा लागून राहिलं मला. कसं आता तुम्ही तिघही जास्त शायने झाले. मी पडलो आता आधी एकटा. तुम्ही त्याचा फायदा घेऊन राहिले. शांतता तुम्ही ठेवा, आम्ही नाही ठेवत. आम्हाला जो हात लाईन त्याचे हातच मोडल्या जातील. बहिणीला त्यानं मारलं, त्याला मी झोडला. काय करता तुम्ही? जसे असतं असे आपल्याला उत्तरच तसे असतात. मी भेट नाही कोणा गोष्टीले. मग पुढचं मागचं मी काहीच पाहत नसतो. तुम्ही करत बसा त्याचा इच्छा. हो, हे असं चालत नसते बरं. हा संसाराचा गाळा बाबू. तो आपल्या जवळ यायला त्याला मुठभर कसं दिलाय आता पुन्हा. अजून काय आपलं काही झालं का? पावती झाली नाही, काय झालं नाही. आपलं त्याचं भांडण नाही, झगडण नाही बाबू. एका हाताने काही नसते वाजत. त्या बहिणीची काही ना काही चुकी असेल ना. हे तत्वज्ञान मला पाचूच नका तुम्ही. ते मला सांगूच नका तुम्ही. पहिले तर लग्न चुकीच्या माणसासोबत त्याला टाकल्याबरोबर त्या करून मला एक तिकडे पुण्याला ठेवलं नाही. काही गडबड त्याला लग्न जमवून सांगणं नाही, सवरणं नाही. आणि तो बी बायला भोकाचा मायच करत राहायचे. का माझ्या पदार्थ बदल आहे तो एवढा पांचड्या पोरा दिला करून बहिणली. माय बहीण जिशाल काय गांधी आहे? म्हटलं ऐकणारच नाही ना रे. तुम्ही मलाच खोटं ठरवणार आहे. तुम्ही तिघे मायलेकाची कशी मिले बघत आहे. करा बाप्पा, तुमच्या मतानं करा. मला काही घेणे नाही. मी चाललो तिकडे. आता हे काऊन केलं नाही केलं तर काऊन नाही केलं, अशी परिस्थिती आहे भाऊ. हे अळणा हिर व्हायला मला आता. 4 सगळे तोंड टाकायची जागा नाही ठेवली तुम्ही ना. काय लेको बाहेर गावाचे लोक येतात. त्याला मारायचं काही काम नव्हतं जवळ आले. तो माझ्या बहिणीला वागवायला तयार नाही. तो माझा पदर सोडायला तयार नाही. तर काय राहिलं काय आपलं त्याचं? बरं झोडला मी झाले. अजून हाना लागला मजबूत. वावर आहे म्हणते पण वावर देत नाही म्हणते. माझ्या बहिणीला वायाले. घर आहे म्हणते पण घरात राहू देत नाही. मग कुकडे ठेवते गोठणावर गोदरी आहेत. असे कसे सोयरे पाहिले. तुमच्या तिघाच्या मतानं करा. जे काही करणं असेल ते आपल्याला सांगू नका. आपल्या कानाला हातात आता बिलकुल. आता आपल्याशी काही बोलायचंच नाही. असं की तसं म्हणायचं बी नाही मला. चाललो मी. बाबू मंग्या, तुला बरं केलं रे. बरा झोडला तो. अजून झोडायला पाहिजे आता. त्या बापाच्या म्हटलं काय ऐकतं रे. त्या बापने काहीच बोलत राहते तरी. बापाची तर निरा कधी बी शांतताच चालते. कधीच निरा चटपट निर्णय घेत नाही त्या बाप. कधीच निरा घसेल बाप सगळा. नाही बाईला एवढं मारलं तरी मा बाप म्हणते नाही त्याला काहीच ना करू. बरं झोडला की नाही म्या. अजून हाणा लावला जातो. पण तो कसा आता तो टोपीवाला वय करेन त्याच्या घातला. तो जास्त फळफळ करे. त्याला एखादी हिचका दाखवतोच मी. त्या बाप तसा आहे बाबू. बालू खुशा भांडायला जीव भेटतो त्या बापाचा. काहीच बोलत नाही. आपलं किती काही नुकसान झालं चालते ना. पण काहीच बोलणार नाही त्या बाप. पोरगी दिसून राहिली का त्या बापाला पुढे अशी लढत आली की काहीच नाही. पाठवायचं काम करून राहिला त्या बापचा तिथे.
चाल बाई तू जेवण खाऊन घे बरं, चाल बरं, काही टेन्शन घेऊ नको. त्या भाऊ त्या पाठीशी हा, तू बिलकुल टेन्शन नको घेऊ. हा मी काही टेन्शन नाही घेत बापा. चल जेवण करून घेऊ आपण. हो बाई, काही टेन्शन घ्यायचं नाही कोणाचं. सटवट खायचं आणि सटवट राहायचं. हा, काही टेन्शनचं काम नाही. पुढचं पुढे पाहून घेऊ आपण काय होते तर. टेन्शन नको घेऊ. चाल बाई चाल बाई, बरोबर तू जेवण करून घे, मला वाढून दे. चाल